नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पी एस धनुर्धारी आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण प्रयोगावर आधारित भाग 1 बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी 3 वाक्य दिलेले आहेत। अजय आंबा खातो, अजयने आंबा खाल्ला आणि अजयने आंब्यास खाल्ले। वाक्य जरी 3 असले तरी अर्थ आपल्याला एकच वाटत आहे, परंतु तिन्ही वाक्य हे वेगवेगळ्या प्रयोगाचे आहेत। तर ते कसे आहेत ते आपण बघूया। बघा, प्रयोगाचे 3 मुख्य प्रकार पडतात। एक म्हणजे कर्तरी प्रयोग, दुसरा म्हणजे कर्मणी प्रयोग आणि तिसरा म्हणजे भावे प्रयोग। तर हे कसं समजायचं की कोणतं वाक्य कोणत्या प्रयोगाचं आहे, तर चला मी तुम्हाला सांगतो। बघा, पहिल्या वाक्यात आहे अजय आंबा खातो, म्हणजे खाण्याची क्रिया कोण करत आहे, तर अजय। म्हणजेच अजय हा या वाक्याचा काय झाला, कर्ता झाला। आणि जेव्हा कर्त्याला कुठल्याही प्रकारचं प्रत्यय लागलेलं नसते, प्रत्यय म्हणजे जसं इथं लागलेलं आहे अजयने, तर ने, ला, स हे जे प्रत्यय विभक्तीचे हे जर कर्त्याला लागले असले तर ते वाक्य कधीच कर्तरी प्रयोगाचं नसते। कारण कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी प्रथमांत असतो। प्रथमांत म्हणजेच की कुठल्याही प्रकारचा प्रत्यय कर्त्याला लागलेला नसतो। तर या ठिकाणी आपण बघत आहे की अजय आंबा खातो, म्हणजे अजयला कर्त्यालाच कोणता प्रत्यय लागला नाही, म्हणून हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे। समजलं? आता कर्मणी प्रयोगाचं बघू। बघा, अजयने आंबा खाल्ला। आता या वाक्यामध्ये अजयने म्हणजे अजयला प्रत्यय लागलेला आहे, परंतु जेव्हा कर्त्याला प्रत्यय लागते ते वाक्य कधीच कर्तरी प्रयोगाचं नसते। एकतर ते कर्मणी प्रयोगाचं असेल किंवा मग भावे प्रयोगाचं असेल। तर ते बघू आपण कसं समजेल आपल्याला की ते कर्मणी प्रयोगाचं आहे की भावे प्रयोगाचं आहे। बघा, कर्मणी प्रयोगात नेहमी कर्म हा प्रमुख असतो, म्हणजेच कर्माला कर्मणी प्रयोगात कधीच प्रत्यय लागत नाही। आता या वाक्याचं कर्म कोणतं आहे, बघा, अजयने आंबा खाल्ला, म्हणजेच खाण्याची क्रिया कोणत्या शब्दावर झालेली आहे, तर आंब्यावर। म्हणजेच आंबा हे या वाक्याचं काय झालं, कर्म झाला, बरोबर। आणि कर्माला प्रत्यय लागलेला आहे का, नाही, आणि कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे। म्हणजेच हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, कोणत्या प्रयोगाचं आहे, तर कर्मणी प्रयोगाचं। आता तिसरं उदाहरण आपण बघूया। तिसरं उदाहरण आहे अजयने आंब्यास खाल्ले। इथं आता बघा, इथं आपल्याला दोन्ही ठिकाणी प्रत्यय लागलेला दिसतो, एक म्हणजे कर्त्यालाही आणि कर्मालाही। आणि ज्या वाक्यात कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय जोडलेला जातो त्या ठिकाणी ते वाक्य कोणत्या प्रयोगाचं असते, तर भावे प्रयोगाचं। समजलं? तर चला पुढे जाऊया। आज आपण कर्तरी प्रयोग बघणार आहे। तर कर्तरी प्रयोगाचे सुद्धा 2 उपप्रकार पडतात। एक म्हणजे अकर्मक कर्तरी आणि एक सकर्मक कर्तरी। आता अकर्मक कर्तरी म्हणजे काय, तर अकर्मक कर्तरी म्हणजे की ज्या वाक्यात कर्म नसते। लक्ष द्या, ज्या वाक्यात कर्म नसते ते कोणत्या प्रयोगाचं उदाहरण असते, अकर्मक कर्तरी प्रयोगाचं। आणि ज्या वाक्यात कर्म असते ते कोणत्या प्रयोगाचं उदाहरण असते, सकर्मक कर्तरी। तर चला आपण उदाहरणासहित बघूया। तर या ठिकाणी तुम्हाला पहिलं उदाहरण दिलेलं आहे, श्रावणीला थंडी वाजते। बघा, आता श्रावणीला थंडी वाजते, आता वाजणारी कोण, आपण जेव्हा क्रियापदाचा धातूला नारा, नारी, नारे हे प्रत्यय लावून कोण या वाक्यानं जेव्हा प्रश्न करतो तेव्हा आपल्याला कर्ता करतो। तर या ठिकाणी श्रावणीला हे नाम जरी आलेलं असलं, परंतु या वाक्यात कर्ता कोण आहे, तर थंडी। म्हणजे श्रावणीला थंडी वाजते आणि थंडी वाजण्याची क्रिया हे कोणावर झालेली आहे, तर हे थंडीच। म्हणजे कर्ता आणि कर्माचे एकच या ठिकाणी अर्थ निघतो। म्हणजेच श्रावणीला थंडी वाजते या वाक्यात कर्ता हा थंडी आहे आणि या वाक्यात कर्म नाही, म्हणजेच हे कोणत्या स्वरूपाचं वाक्य आहे, अकर्मक कर्तरी। आता या ठिकाणी पण बघा, मला पपई आवडते, तर आवडणारी कोण, पपई। म्हणजेच या वाक्यात कर्ता कोण आहे, पपई आहे। तर कर्ता पपई आहे आणि खाण्याची क्रियाही पपईवरच झालेली आहे। म्हणजेच ज्या ठिकाणी कर्ता आणि कर्म
एकाच एकाच शब्दाचं काम करतात त्या ठिकाणी कर्म नसते. नंतरचं उदाहरण बघा, राजाला मुकुट शोभते. आता राजाला मुकुट शोभते, शोभणारे कोण म्हणजेच मुकुट, म्हणजेच या वाक्याचं सुद्धा कर्ता काय झालं, मुकुट झालं. या ठिकाणी सुद्धा कर्म नाही आहे. ज्या वाक्यात कर्म नसते ते अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य असते. आता आपण बघू सकर्मक कर्तरी. आता सकर्मक कर्तरी म्हणजे की ज्या वाक्यामध्ये कर्म असते. आपण उदाहरणानुसार बघूया. बघा, राम रावणाला मारतो. आता मारणारा कोण, राम, आणि मारण्याची क्रिया कोणावर झालेली आहे, रावणाला. ज्या वाक्यात कर्म असतो म्हणजेच या ठिकाणी बघा की रामाने मारण्याची क्रिया कोणावर केलेली आहे, रावणावर, म्हणजेच रावण या वाक्याचा काय झाला, कर्म झाला. आणि जेव्हा वाक्यात कर्म असतो म्हणजेच हे कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे, सकर्मक कर्तरी प्रयोगाचं. दुसरं उदाहरण बघूया. लता चिंच खाते. आता खाणारी कोण, लता, तर लता हे काय झाली, कर्ता झाली. आणि खाण्याची क्रिया कोणावर झालेली आहे, तर चिंचवर. ज्या वाक्यात खाण्याची क्रिया ज्या शब्दावर झालेली असते तो असते आपला कर्म. तर या वाक्यातसुद्धा कर्म आहे, म्हणजे हे कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे, सकर्मक कर्तरी, आणि हे सुद्धा सकर्मक कर्तरी. नंतर आहे विजय गाय बांधतो. बांधणारा कोण, विजय, हा झाला कर्ता. आणि बांधण्याची क्रिया कोणावर झालेली आहे, तर गायीवर झालेली, म्हणजे हा झाला कर्म. तर अशा स्वरूपात आपल्याला कर्तरी प्रयोगाचे 2 उपप्रकार आहेत, अकर्मक कर्तरी आणि सकर्मक कर्तरी. तर पुढच्या उदाहरणामध्ये आपण लवकरच भेटूया आणि त्या व्हिडिओमध्ये आपण कर्मणी प्रयोग बघूया. तोपर्यंत धन्यवाद.